पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाला असला तरी आयोजकांकडून कार्यक्रमाचं पुन्हा आयोजन करण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। मेट्रोचं उद्घाटन आज ऑनलाईन करायचं की कार्यक्रम काही दिवस पुढे ढकलायचा यावर आयोजकांची चर्चा सुरू आहे। सगळी तयारी झाली असल्याने उद्घाटन कसं करता येईल यावर चाचपणी सुरू आहे। अपडेट जाणून घ्यात मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, दौरा रद्द झालाय मात्र अजूनही चाचपणी आयोजकांकडून सुरू असल्याचं समजतंय। काय नेमकी चाचपणी सध्या सुरू आहे, काय नेमकं नियोजन सुरू आहे, काही अपडेट कळू शकलेत? दीपक, खरं तर या दौऱ्याबद्दल संपूर्ण पुणेकरांना उत्सुकता होती, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये आल्यानंतर पुणेकरांना मेट्रोचं एक नवीन मार्ग त्या ठिकाणी खुलं करून देणार होते। अर्थात या मेट्रोच्या मार्गासाठी गेले अनेक दिवस पुणेकर आतुरत होते, त्याच्यातून प्रवास त्यांना करायचा आहे आणि कुठेतरी पुणेकरांचा हा सगळा प्रवास सुखकर होणार होता। मात्र पावसाचं कारण देत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आजचा रद्द झालेला आहे। मात्र त्याचवेळी जे मेट्रो प्रशासन असेल, त्याचबरोबर स्थानिक खासदार असतील आणि त्याचबरोबर इतर जे या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांचं आणि पीएमओ ऑफिसचं या ठिकाणी बोलणं सुरू आहे। आजचा हा जो दौरा आहे तो पुढे ढकलण्यात यावा का यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत, कारण पूर्ण जय्यत जी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली होती ती जवळजवळ आता पूर्ण झालेली आहे। त्याच एसपी कॉलेजच्या मैदानावर सध्या मी आहे। जर आपण बघितलं तर इथं 40,000 लोक बसतील एवढी मोठी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि पलीकडच्या बाजूला जर स्टेज बघितलं तर पूर्ण स्टेज या ठिकाणी तयार आहे। जे काही प्रोटोकॉल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असतात ते सगळे प्रोटोकॉल्स पाळून हा संपूर्ण मैदान सजवण्यात आलेला आहे, सज्ज करण्यात आलेलं होतं। हा मैदान असंच ठेवायचं का? पुढे 3-4 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा त्यांचा दौरा पूर्ण आखून पुण्याला येऊ शकतात का? पावसाचा हा सगळा संपूर्ण एक अंदाज घेऊन ते येऊ शकतात का यासाठी देखील या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून, खासदारांकडून हे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला हे न थांबता मेट्रो जी आता पूर्ण झालेली आहे ते लोकांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करतील का आत्ताच करायचं आहे याच्यावर देखील सध्या पीएमओ ऑफिसच्या सोबत बातचीत सुरू आहे, त्याचे प्रयत्न सुरू आहेत। अर्थात पुणेकरांना उत्सुकता होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील, त्यांना या ठिकाणी संबोधित करतील, भाषण देतील। अर्थात हजारोच्या संख्येने पुणेकर यासाठी इथं एसपी मैदानावर येण्यासाठी देखील उत्सुक होते, परंतु आता दौरा रद्द झाल्यानंतर अनेक लोक नाराज झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हे प्रयत्न देखील सुरू आहेत की या प्रयत्नांना कशा पद्धतीने यश मिळतंय, काय नेमकं नियोजन पुढचं आखलं जातंय पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।